सध्या सोशल मीडिया आणि पूर्ण मुंबईमध्ये चर्चा सुरू आहे ती म्हणजे दोन ठाकरे बंधूंची एकत्रित येण्याची आणि त्यानंतरनं त्याच पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे यांनी अनेक व्हिडिओ असल्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेची. अर्थात या टीकेनंतरनं राज ठाकरेंचे जुने व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत आणि ते म्हणजे राज ठाकरेंनी बदललेली सतत भूमिका आणि केलेली विधानं. दोन मराठी माणसं एकत्रित येऊन खरंच किती परिणाम होणार आणि मराठी माणसावर परत एकदा मुंबई महापालिकेची निवडणुकीचं राजकारण सुरू होणार हे परत एकदा दिसून आलेलं आहे. या संदर्भात मी आपणास आज सांगणार आहे. नमस्कार, मी सागर कुलकर्णी. NDTV डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे. सध्या मुंबई महापालिकेमध्ये चर्चा सुरू झालेली आहे ती म्हणजे कुठे ना कुठेतरी या सध्या या निवडणुकीचं माहोल आहे आणि या निवडणुकीच्या वातावरणामध्ये मुंबईमध्ये सर्वाधिक चर्चा मराठी माणूस आणि परत एकदा राजकारण याची सुरू झाली. दोन ठाकरे बंधू एकत्रित येणार याची गवगवा जवळपास गेले 3 महिने सुरू होती आणि आज अखेर ज्यावेळेस युती झाली त्यावेळेस युतीमधले नेमके आकडे किती त्यांचे ते सांगितले नाहीत. आता खरं युती त्यांना म्हणायचं का? कारण की उद्धव ठाकरे हे एकेकाळी भाजपाबरोबर होते, त्यावेळेस ती युती होती. पण कालांतराने उद्धव ठाकरेंनी युतीतनं बाहेर पडले 2019ला आणि महाविकास आघाडीत गेले. राज ठाकरे तर नेहमी कुठे असतात असा अनेक वेळा प्रश्न उपस्थित होतो. म्हणजे त्यांचा नेमका पक्ष कुठल्या कुणाबरोबर साथ देईल याची तारतम्यता कधी राहिलेली नाही. या कधी ते भाजपाला सपोर्ट करतात, कधी ते भाजपाच्या विरोधात निवडणूक लढवतात, कधी ते EVMचा मुद्दा काढतात आणि कधी कधी EVMचं समर्थन करतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर खरंच राज ठाकरे यांचं राजकीय अस्तित्व जे 2011 पासून 10 पासून किती होतं आणि ते कालांतराने उतरत्या काळामध्ये का लागलं याचं प्रमुख कारण म्हणजे मुळात राज ठाकरे यांनी सतत बदललेली भूमिका आणि मराठी माणसाचं झालेलं या गोष्टीमुळे संभ्रम. एका बाजूला उद्धव ठाकरे यांनी ज्यावेळेस शिवसेना होती आणि त्यांच्या हातात नेतृत्व होतं त्यावेळेस राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमधले मतभेद यामुळेच राज ठाकरे यांनी स्वतःची स्वतंत्र वेगळी चूल मांडली. कालांतराने मनसे यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा काढत मराठी अस्मितेच्या जीवावर राजकारण केलं. त्यांचे नगरसेवकाची संख्या एकेकाळी 27पर्यंत गेली, आमदारांची संख्या जवळपास 11च्या आसपास गेली. पण कालांतराने मराठीचा मुद्दा बदलत गेला आणि सोयीस्कर गणितं झाली. यामुळेच मराठीसुद्धा मतदारांनी राज ठाकरेंना हळूहळू नाकारायला सुरुवात केली. मग राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातलं मनोमिलन व्हावं म्हणून सतत वारंवार एकत्रीकरणाची चर्चा कायम घडत आली. मराठी माणसाला भावनिक करण्याचं काम या दोन्ही नेत्यांनी केलं. पण मुंबईच्या बाहेर मराठी माणूस जायला कारणीभूत कोण हा ज्यावेळेस मुद्दा तयार होतो त्यावेळेस मुंबई महापालिकेवर सतत 20 वर्षापेक्षा अधिक सत्ता असणारे उद्धव ठाकरे हे तितकेच जबाबदार आहेत हे मराठी माणसाला ठासून सांगता येतं. कारण की अनेक मुद्द्यांमध्ये उद्धव ठाकरे यांनी मराठीचं राजकारण फक्त राजकारण स्वतःच्या व्यक्तिगत मुद्द्यांसाठी आणलं गेलं. मुद्दा राहतो तो राज ठाकरेंनी कालांतराने अनेक वेळा भाजपाच्या विरोधात भूमिका घेतली. पण त्याच राज ठाकरेंनी लोकसभेच्या वेळेस अनेक वेळा नरेंद्र मोदींचा पाठिंबा दिला, नरेंद्र मोदींच्या विषयी सार्वजनिकरित्या कधी विधानं विरोधात केली तर अनेक ठिकाणी त्यांनी त्याचं समर्थन केलं. यामुळेच मनसेचा सुद्धा केडर नेमका आपला नेता कोणती भूमिका घेतो आणि त्यांच्या पाठीशी किती राहावं याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करत राहिले. यामुळेच कदाचित मनसेच्या मागे अनेक वेळा अनेक पदाधिकारी आत्तासुद्धा जर पाहिलं तर ह्या दोघींनीही ठाकरे एकत्रित आले तरी अनेक पदाधिकारी मनसे पक्ष सोडताना दिसत आहेत. नेते स्थानिक पातळीवर जे एकेकाळी केडर होता तो मनसेचा संपत चालला. मुंबई MMR रिजनच्या पलीकडे मनसेचं अस्तित्व किती आहे आणि ते स्थानिक नेत्यांना खरंच राज ठाकरे किती ताकद देतात याविषयी सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे भलेही एकत्रित आले तरी एकत्रित येण्याच्या या पत्रकार परिषदेमध्ये संपूर्ण ठाकरे कुटुंबीय होतं आणि त्याच्यावरनं सोशल मीडियावर जोरदार ट्रोल सुरू झाले. ते म्हणजे हे फक्त ठाकरे परिवारांसाठी आहे आणि ठाकरे परिवार म्हणजेच BMC आहे का आणि फक्त मराठीचा मुद्दा मुंबई महापालिका निवडणूक आल्यावर सुरू होतो. आणि खरंच असं आहे की ज्या वेळेस मुंबई महापालिका निवडणूक येते त्यावेळेस मुंबई तोडणार असं वारंवार आवाज जो सूर आहे तो ठाकरे परिवारांकडनं किंवा ठाकरे समर्थकांकडनं केला जातो. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे आणि ती तोडण्याचा डाव आहे. केंद्रातले जे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईवर चाल करून येत आहेत असे नेहमीचे डायलॉग उद्धव ठाकरे मारतात आणि त्यानंतरनं भावनिक वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करतात. मराठी माणसाला खरंच जर उभारायचं असेल तर मुंबईतल्या व्यवसायामध्ये मराठी माणसाला किती मोठं करण्यामध्ये यश ठाकरे परिवारांचं होतं याविषयी ज्यावेळेस मुद्दा निघतो त्यावेळेस मात्र सगळ्यांची गडी खूप होते.
कुणीही जास्त बोलू शकत नाही. त्याचं प्रमुख कारण म्हणजे मुंबई महापालिकेमध्ये अनेक कंत्राटदार जे आहेत ते गुजराती, जैन आहे, मारवाडी आहेत आणि याची लिस्टच स्वतः मनसेने अनेक वेळा मनसे संदीप देशपांडे यांनी वाचून दाखवलेली आहे. मग मराठी माणसाला जर आर्थिक स्थैर्य येऊ शकत नाही, आर्थिक मोठ्या स्वरूपामध्ये होऊ शकत नसेल, तर या मुंबईवर वर्चस्व कसं निर्माण होणार असा मुद्दा उपस्थित होतो. मराठी माणसाचा टक्केवारीचा मुद्दा जो आहे तो मुंबईतला दिवसेंदिवस कमी होतोय. कोळीवाडे बदलत आहेत. कोळीवाड्यामध्ये सुद्धा अनेक उत्तर भारतीय इथपर्यंतच नाही तर अनेक बाहेरच्या म्हणजे देशातले सुद्धा आले आहेत असा आरोप केला जातो. मग हे वाढण्यामागे मुंबई महापालिकेचे प्रशासन काय करत होतं? या सर्व लोकांना, मराठी लोकांना एखादं घर घरून देण्याच्या येताना अनेक त्रास होतो. पण या वेगवेगळ्या लोकांना झोपड्या बांधताना, अनेक अल्पसंख्याक समुदायाच्या लोकांना घरं बांधून जाणार, एकवर एक अनधिकृत घरं बांधली, पण त्यांना आधार कार्ड कसं मिळतं? असे अनेक प्रशासकीय प्रश्न उपस्थित होतात. या सगळ्या यंत्रणांमागे कोण ना कोणतरी भ्रष्ट यंत्रणा आहे आणि त्याच्यामुळेच या सगळ्या परिणाम म्हणून मुंबईवर वाढता लोंढे जे आहेत तो मुद्दा राज ठाकरेंनी काढला. पण कालांतराने राज ठाकरेंनी तोही मुद्दा सोडला. आत्ता जर मुंबई महापालिकेची निवडणूक पाहिली तर एकेकाळी राज ठाकरेंनी मराठी माणसावर होणारा अन्याय असेल किंवा अमराठी लोकांचे लोंढे असतील अशासारख्या मुद्द्यांना कुठेही थेट हात घालताना दिसत नाही या आणि फक्त लावरे तो व्हिडिओ सारखा मुद्दा काढतात. आणि यावेळेस राज ठाकरेंचेच अनेक सोशल मीडियावर यापूर्वी उद्धव ठाकरेंवर ज्यावेळेस टीका केली त्याचे व्हिडिओ येतात. शिवसेनावर तत्कालीन उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर टीका केली ते व्हिडिओ येतात. कधी काळी मातोश्री 2 बांधलं त्याच्यावरनं जो मुद्दा काढला गेला राज ठाकरेंनी शिवाजी पार्कमधल्या मोठमोठे जे महापौरांचं घर होतं त्याची जागा दिली गेली, त्याच्या तिथे गिळंकृत करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करतात असा आरोप राज ठाकरेंचे व्हिडिओ समोर येतात. याचा अर्थ राज ठाकरेंनी बदललेल्या भूमिका आणि त्याच्यावरनं राज ठाकरेंची झालेली कोंडी ही परत एकदा चर्चेचा विषय येते. राहतो तो मुद्दा मुळात उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचा. तर उद्धव ठाकरे यांनी कट्टर हिंदुत्व ही बाळासाहेबांची संकल्पना किंवा बाळासाहेबांचे विचार कधीच सोडले गेले. महाविकास आघाडीमध्ये सोबत जाताना शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि दुसरीकडे म्हणजे पाहिलं तर उभाटा ही निर्मिती झाली आणि उभाटा म्हणजे शिवसेनेचं धनुष्यबाण हातातून जातं. त्यानंतर त्यांच्याकडे उभाटा ही हे पक्ष येतो, निर्मिती होते आणि त्यानंतर उभाटाची राजकीय भूमिका जी वारंवार घेतली जाते. त्यामुळेच 2024मध्ये लोकसभेचे जे त्यांचे उमेदवार मुंबईमध्ये जिंकले ते फक्त अल्पसंख्याक समुदायाच्या अधिक मतदारसंघाचा प्रभाव असणाऱ्या विधानसभा क्षेत्रातून मिळालेल्या लीडमुळं हे सगळ्यांना जगजाहीर माहीत आहे. मग उद्धव ठाकरे यांचा जो स्टँड आहे मराठी माणसाचा त्याविषयीचे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत की ज्या अल्पसंख्याक समुदायाविषयी कायम बाळासाहेब ठाकरेंनी सार्वजनिकरित्या जे खरं भूमिका घेतली, जे विरोधात भूमिका घेतली त्यांच्याविषयी उद्धव ठाकरे स्वतःची भूमिका बदलत आहेत, हिंदुत्व सोडत आहेत आणि मराठी माणसाचा अजेंडा परत एकदा गिरवू पाहत आहेत. पण मराठी माणसाच्या जीवावर फक्त मुंबई महापालिका आता जिंकणं शक्य नाही या. जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे मराठीचा अजेंडा पुढे नेत असतील तर इतर बहुभाषिक जो वर्ग आहे तो आपसुकच भाजपाबरोबर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्याचाच परिणाम म्हणून अधिक कदाचित 2017ला सुद्धा मराठी माध्यमं हे अंदाज चुकला. अनेकांनाही अंदाज आला नाही की अवघ्या 2 ते 4 सीट फक्त तत्कालीन शिवसेना आणि त्यावेळेसचे नेतृत्व करणाऱ्या उद्धव ठाकरेंचे येतील आणि त्याच्या खालोखाल भाजपालाही सुद्धा इतकं मोठं यश मिळेल. याचं कारण म्हणजे मुंबईची बदलती ती लोकसंख्या, बदललेले इथली लोकांची संख्या आणि त्याच्यामागे जे मुळात मराठी माणसांचं जो मतदार आहे त्यापेक्षाही इतर मराठी मतदार शिवाय असणारा जो वोटर आहे तो वाढतोय आणि याचा फटका कुठे ना कुठेतरी त्यावेळेस उद्धव ठाकरेंना बसला. आत्तासुद्धा फक्त मराठीचं राजकारण जे उद्धव ठाकरे करू पाहत आहेत यामुळे जे मराठी शिवाय म्हणजे गुजराती असतील, मारवाडी असतील, बिहारी असतील, उत्तर भारतीय असतील, राजस्थानी असतील असे मतदार हे आपसुकच भाजपाजवळ जाणार आहेत. त्यांना फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळेच कुठे ना कुठेतरी फक्त मराठीचं राजकारण हे अंगलट येण्याची शक्यता आहे. भलेही मराठी वर्गामध्ये आत्ता जास्त सहानुभूती करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि मनसे हे वातावरण निर्मिती गरम करू पाहत आहेत, पण त्याचा परिणाम चांगला होण्याच्या ऐवजी नुकसान होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. मराठीचा मुद्दा
परत एकदा मराठी माणूस आणि परत एकदाच मराठी माणूस हा फक्त मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्येच येतो किंवा महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस विधानसभेच्या मुंबईत प्रचाराच्या निवडणुका सुरू होतात त्यावेळेस येतात. मग मराठी विरुद्ध गुजराती, मराठी विरुद्ध राजस्थान, मराठी विरुद्ध उत्तर बिहारी लोक, असं सगळा संघर्ष जो सुरू आहे तो फक्त मतांच्या गणितांसाठी आहे. आणि त्याच्यामुळे जे प्रादेशिक पक्ष आहेत ते ज्या तुलनेने आधी वाढले गेले होते त्या तुलनेने आता वाढताना दिसत नाही. त्याची मर्यादा मुंबईमध्ये कमी होताना दिसून येते. एका बाजूला लोकांना असं वाटतं की उबाठा आणि मनसे हे एकत्रित आल्याने कदाचित एकनाथ शिंदेंना शिवसेनेला मुंबईत फटका बसेल. या उलट गणित या मागे असं मांडलं जातं आहे की जर मराठीचंच फक्त मुद्दा हा राजकारणाचा मुंबई महापालिकेमध्ये उबाठा आणि मनसेने आणला तर एकनाथ शिंदेंना मराठी मतं तर त्यांच्या हक्काचे आहेत ते मिळतीलच, पण त्या पलीकडेही भाजपसोबत असल्याने त्यांना उत्तर भारतीय आणि इतर मतदारसुद्धा साथ देतील. यामुळे शिंदेंचा जो स्ट्राईक रेट आहे तो आधीपेक्षाही अधिक राहील आणि आश्चर्याचे धक्के बसले तर इतरांना आश्चर्य वाटू नये. तुर्तास इतकंच. मराठीचं राजकारण अजून पेटणार आहे. अधिक वक्तव्य उबाठा मनसेकडनं दररोज केली जातील. सोशल मीडियावर अधिक मराठी माणसाला जागृत करण्याचा प्रयत्न किंवा स्वतःच्या मतदार अधिक एकग्रह व्हावे यासाठी केलेला प्रयत्न मराठी माणसाच्याच मुळाशी येण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. तुर्तास इतकंच. धन्यवाद.